श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। समास 5वा अध्याय 3रा। करिता सद्गुरु चरण वंदन, ते घालती प्रबोधांजन। पडे दृष्टी सनिज निधान, दरिद्री जीव श्रीमंत होती श्रीराम। बालका हाती फल देता, त्यान समजे खाणे स्वतः। बापाने मुखी चाटविल्या मधुरता, लागोने नित्यता खाऊ लागे श्रीराम। देवी राम नाम अमृत फल, आम्ही अज्ञान लेकरे सकळ। स्वाद नेणे परी बाप तू दयाळ, चाखविले ती गोडी लागली श्रीराम। अहर्निशी लागल्या गोडी, बापा तेची मागे घडोघडी। फळ ही ऐसे कोण्या घडी, कोणाही बाधक न होई श्रीराम। सद्गुरु रामानंद दीन दयाळ, आम्हा देई ते परिपक्व फळ। प्रेमरसे भरलेले तुंबळ, द्यावे लेकरा आवडी ही श्रीराम। द्वितीय चातुर्मास पुनरपी झाला किन्होळ्यास, जनतेचाही उल्हास अधिकाधिक वाढला श्रीराम। नाम सोहळा अन्नदान, त्याचेही अधिक प्रमाण। महाराजांवर श्रद्धा पूर्ण, बालवृद्धांची बैसली श्रीराम। सईबाई बापूरामांना आणि काही कित्येकांना वागण्याचे नियम त्यांना सांगून अनुग्रह दिधले श्रीराम। समागमे घेऊनी भक्त, निघाले काशी यात्रे प्रत। हे वर्णन मागील समासात येऊन गेले आहे की श्रीराम। जाताना काशी यात्रेसी महाराज कथिती सर्वांशी। 2 चातुर्मास झाले गंगा तीरसी, तिसराही होईल वाटते श्रीराम। महाराजास करुणी नमन, म्हणती आम्ही तर भाग्यवान। 3ऱ्या चातुर्मासाचे निमंत्रण, चरणापाशी आजची श्रीराम। महाराज म्हणती पाहू पुढे, आजच नको तुम्हा साकडे। करोनी घेणे रामरायाकडे, काय होणे ते होईल श्रीराम। काशी क्षेत्रासी गेले, तेथील लोकासही तीर्था नेले। किन्होळ्याचे लोका परतविले, आले ते गुरु श्री गुरूंची वर्णित श्रीराम। जेथ जेथ महाराज फिरती, राम नामाची वाढविती महती। परमार्थ मार्गासी लाविती, अधिकारानुरूप साधनाने श्रीराम। चातुर्मासाला जवळ, किन्होळ्याचे लोका लागे तळमळ। म्हणती शोधू महाराजांचे स्थळ, आणू त्यांना आदरेसी श्रीराम। 1 महिना अगोदर महाराज आले किन्होळ्यावर, झाला वाद्यांचा गजर। आश्रमी पोहोचविती महाराजा श्रीराम। दर्शन झाले सकलांना, प्रसादही दिला त्यांना। कुस्ती प्रत्येकांना, कुशल व्रत सकलांचे श्रीराम। महाराजांचे एक विशेष पाही, नावे सर्वांची लक्षात राही। तेने प्रत्येकाचे ठाई, प्रेम विशेष वाटतसे श्रीराम। महाराज पुस्ती सर्वास, सई चालविते ना नियमास। लोक म्हणती महाराजास, सई सारखा भक्त दुर्मिळ श्रीराम। महाराज सांगती बापुरावास, सई साणावे आश्रमास। सईबाईचे आनंदास, पारावार उरला नसे श्रीराम। सईबाई येता आश्रमाला, दुरोनी नमस्कार केला। हस्त जोडोनी अंतराला, दूर उभी नम्रतेने श्रीराम। महाराज वदती सईबाई, तू अससी आमुची आई। लेकराचा हट्ट पुरविला पाही, नित्यनेम चालविला श्रीराम। सई म्हणे आपली कृपा, म्हणून नित्यनेम झाला सोपा। सिद्धी सनेणे माझे तपाया, चरण प्रतापाकडे श्रीराम। आषाढ शुद्ध एकादशीस सुरू झाला चातुर्मास। अंगवळणी पडले सर्वास, यंत्रवत कामे करिता ती श्रीराम। तेव्हापासून सईबाई बंधू सवे आश्रमी येई। सकाळी 4 वाजे समयी, सडा समार्जन करीत असे श्रीराम। उपकरणे सोज्वळ करुणी, सद्गुरु दर्शन तीर्थ घेऊनी। तुलसी दल पुष्प अर्पून जात असे घराकडे श्रीराम। एके दिनी घडला चमत्कार, विघ्नची ते दुर्निवार। बुद्धीने जरी केला विचार, तरी चमत्कारची वाटे म्हणावे श्रीराम। चमत्काराची व्याख्या ऐसी, की कार्यकारण न कळे जयासी। ऐशा होणार गोष्टीसी, चमत्कारची म्हणावे श्रीराम। संतांच्या तपस्सामर्थ्ये, आत्मिक शक्ती तेथे येते। निसर्गाचे सामर्थ्य पिके तेथे, संत इच्छिले ते होईल श्रीराम। बंधू गेले परग्रामा,
सई एकटी निघे आश्रमा, घेऊन मुखी रामनामा, तंद्रीत चाले आश्रमाकडे श्रीराम. इतक्यात भिन्न मार्गाने दोन भुजंग आले सळसळूनी, बेष्टीले सई पायी दोघांनी, मुखी फुत्कार काढती श्रीराम. दचकली मनी सईबाई, दृढतर मनये थोडी पाही, म्हणे मरणास मी भीत नाही, परी सद्गुरु दर्शनांतरले श्रीराम. मनोहृदय करी प्रार्थना, म्हणे सद्गुरु धावे दर्शना, राम नाम मुळी सोडिना जरी, प्राणांत जाहला श्रीराम. सई घेताच राम नामाला, भुजंगाचा विळखा सुटला, दोन्हीही परतले मार्गाला, सई हे सर्व पाहतसे श्रीराम. सई निघाली आश्रमाकडे, मनी सद्गुरु निष्ठा वाढे, म्हणे उकले नामज हे कोडे, काय म्हणून आज वाचविले श्रीराम. आश्रमी येऊनी पाहे, सडा सम्मार्जन झाले आहे, वाटे सद्गुरूंनीच केले हे व्यर्थ जन्म माझा, म्हणे श्रीराम. सद्गुरु दिसले ध्यानस्थ, दुरोनीच जोडले हस्त, नमस्कारोनी होय मार्गस्थ, खिन्न मने करोनिया श्रीराम. हरणाचे कपाडस, एकाने दिधले सद्गुरुस, सद्गुरुने ठेविले तयास, निगा ठेविती सर्वही श्रीराम. त्यास योग भ्रष्ट गुरु सद्गुरु म्हणत, इतरा कोदंड म्हणण्या सांगत, लळा लागला सर्वांप्रत कोदंडाचा ते ठाई श्रीराम. सर्वा माझी जास्त लळा, सईचा होता कोदंडाला, मिरोणीच पाहुनी तिजला आश्रमी, आणि चाटीत श्रीराम. फिरे महाराजांबरोबर, न घे महाराजा विण दुग्धाहार, प्रातः नमन करुणी चरणावर, शिकविले नसता कोणीही श्रीराम. एके दिवशी आली सई, कोदंड न दिसे म्हणून पाही, तो खिन्नपणे बसला पायी, सद्गुरूच्या न उठे तेथुनी श्रीराम. सईकडे आला एकदा, फिरोनी गेला सद्गुरुपदा, सद्गुरूने ओळखिले म्हणती वदा, राम नाम मोठ्याने श्रीराम. कोदंड लागला चरण कमली, देह ठेवला मुक्ती घेतली, सद्गुरूंनी वर कफनी घातली, मुक्त केला कोदंड श्रीराम. सद्गुरु म्हणती योगी होता, कोदंड गेला सई करता, ते कळून येईल पुढता, ऐकोनी आश्चर्य सर्वा वाटले श्रीराम. महाराज सकलांना म्हणती, या ग्रामी स्थापावी राममूर्ती, चातुर्मासाची असे समाप्ती, त्यावेळी स्थापना उत्तम श्रीराम. आज्ञा होताच जागा शोधली, मंदिर इमारत सुरू केली, राममूर्ती ही सुंदर आणली, स्थापना केली योग्य समयी श्रीराम. चातुर्मास समाप्ती दिनी यज्ञ केला महाराजांनी, अन्नदान नामघोष सर्व तऱ्हेनी, आनंदी आनंद जाहला श्रीराम. पुढील समासी अति आनंद, साखर खेरड्या जातील श्रीरामानंद, उत्तम उत्तम तेथील भक्त सुखकंद, पाहुनी सद्गुरु प्रेम उचंबळे श्रीराम समर्थ. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे कोदंडमूर्ती श्रीराममूर्ती स्थापन वर्णनानां तृतीयाध्यायांतर्गतः पंचम समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास पहिला अध्याय चौथा. नमो सद्गुरु रामानंद. सुखाचाही जो निज सुखकंद, तुझा माझा गुरु शिष्य संबंध आहे जन्मांतरीचा. श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रीराम. जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.